रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळलेली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली आहे। पत्रकार प्रश्न विचारत असतानाच डॉक्टर केळकर हे त्या ठिकाणाहून निघून गेले। वारंवार तेच प्रश्न विचारता असा आरोप डॉक्टर केळकरांनी यावेळेला केलेला आहे। असं म्हणत रुग्णालयानं ही पत्रकार परिषद जी आहे ती गुंडाळलेली आहे। पहिल्यांदाच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून ही पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, त्यावर केळकरांनी उत्तरं दिली। मात्र पत्रकारांनी काही आणखीन प्रश्न विचारल्यावर ही पत्रकार परिषद गुंडाळण्यात आलेली आहे। डॉक्टर केळकर यांनी या प्रश्नांना उत्तर न देताच ते या ठिकाणाहून निघून गेले। पत्रकार प्रश्न विचारत असतानाच डॉक्टर केळकर निघून गेले। प्रदीप, आपण पाहतोय की केळकर यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली, त्याच्यानंतर ते लिफ्ट पर्यंत गेले। पत्रकारांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांना प्रश्न विचारला, मात्र ते उत्तर न देताच निघून गेलेले आहेत। बरोबर आहे। खरं त्या प्रकरणामध्ये रुग्णालय प्रशासनाला उत्तर देता आलं नाही असं म्हणावं लागेल, कारण सगळे पत्रकार जे आहेत ते प्रश्न विचारत होते की धनंजय केळकर या घटनेची जबाबदारी कोणाची। मात्र त्यांचं प्रत्येक प्रश्नावरती हेच उत्तर होतं की समितीचा अहवाल येईल आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मात्र पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देताच धनंजय केळकरांनी आपली पत्रकार परिषद जी आज गुंडाळली। बाहेर पत्रकारांनी सुद्धा आपण सुद्धा खरं तर धनंजय केळकर यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र लिफ्टमध्ये बसून धनंजय केळकर जे आहेत त्या ठिकाणाहून निघून गेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं हे धनंजय केळकर यांचं काम होतं। याआधी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर धनंजय केळकरांनी एक खुलासा पत्र जे आहे ते काढलेलं होतं आणि माध्यमांना दिलेलं होतं। मात्र आज पत्रकार परिषद बोलून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे खरं तर त्यांची प्राथमिक जबाबदारी होती। मात्र ही जबाबदारी सुद्धा धनंजय केळकरांनी झटकली आणि थेट समितीचं नाव घेत समिती जी आहे त्या प्रकरणामध्ये जो काय अहवाल देईल तो अहवाल सगळ्यांसमोर येईल असं म्हटलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तनिषा बिसे प्रकरण ज्यावेळेस घडलं त्यावेळेस रुग्णालय प्रशासनाला सगळ्यांनी माध्यमांनी धारेवर धरलेलं होतं की या संपूर्ण घटनेची जबाबदारी नक्की कोणाची आहे। मात्र या घटनेमध्ये रुग्णालय प्रशासनाचा कोणताही हात नसल्याचं खरं तर आपण पाहतो की धनंजय केळकरांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र त्यांनी बोलताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत। जबाबदारी एक प्रकारे झटकली असं म्हणावं लागेल, कारण आपल्यामध्ये सुश्रुत गैसास यांनी राजीनामा दिला आणि फक्त राजीनामा दिलेला होता तो विश्वस्त मंडळांसोबत ठेवलेला आहे, तो काही विश्वस्त मंडळाकडून मान्य केला जाईल एवढंच उत्तर जे आहे ते धनंजय केळकरांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं। मात्र याच पत्रकार परिषदेमधून बाहेर जात असताना लिफ्टपर्यंत सुद्धा आपण त्यांचा पाठलाग केला, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की धनंजय केळकर आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या। मात्र त्या कोणत्याही प्रश्नावरती उत्तरं न देता पत्रकारांच्या प्रश्नांकडे पाठ फिरून धनंजय केळकर जे आहे ते निघून गेले। त्यामुळे पत्रकार परिषद नक्की बोलवली होती कशासाठी? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं धनंजय केळकर यांना देता आलेली नाही। नक्कीच प्रदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर पत्रकार परिषदेच्या नंतर नेमकं काय घडलं? केळकर थेट निघून गेले। तुम्ही